गुड इव्हनिंग मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये. आज कुठे काय गेलो नाही, आम्ही आज घरीच होतो. बट आता आम्ही बाहेर चाललो. म्हणजे आमची एक मैत्रीण आहे कॉलेज टाईमपासूनची, आमची खास मैत्रीण आहे म्हणजे. तर तिच्या घरी चाललो आहे कारण की तिचं आमच्या आधी लग्न झालं आहे आमच्यासोबत असून पण. आणि तिला एक बेबी बॉय झाला आहे मस्त. तर त्या बेबी बॉयला बघायला चाललो आम्ही आता. फर्स्ट टाइम गेलेलो तसं आम्ही. जसं तिचा बेबी बॉय जन्माला आलेलो तर आम्ही गेलेलो होतो हॉस्पिटलमध्ये. बट काही सम रिझन्समुळे बेबी बॉयला तो म्हणजे दुसऱ्या वॉर्डमध्ये ठेवलेलं होतं, तर तिथे काही एंट्री नव्हती, त्यामुळे काय बघायला भेटलं नव्हतं आम्हाला. तर आम्ही आता चाललोय आज त्यांच्या घरी. चला बाय. लेडा ड्रायव्हर लेडा ड्रायव्हर लेडा ड्रायव्हर. काय करतोय? लटकवतोय? बघा, येस, कुकीज. ब्राउनी, येस, अजून एक ब्राउनी. ते कपकेक आहेत हे, आणि हे ब्राउनी आहे. येस, माय बॅड. आणि हे खारीचे बिस्किट्स बटर आहेत. स्टिक्स. बटर स्टिक्स. आमच्यासोबत अजून एक चमन आहे. तो बघा, तो चमन बिना हेल्मेट. आताच काढला त्यांनी जसं बिना म्हणाला. हेल्मेट असंच काढलं. येता येता करून किती टाइम लावतो काय माहिती. ट्रान्झिशन करते. मागे कोणी आहे नाही ना, त्याचा फोन जायचा नाही. ठीक आहे, शायनिंग मारायची गरज नाही आता. ठीक आहे, शायनिंग मारायची गरज नाही आता. काढू शकतो ना, त्याला त्रास नसणार ना ह्याचा. काय? फ्लॅशचा त्रास होतो लहान बेबीजला. हां नाही, फ्लॅश आहेच नाही याला. जाऊ दे, ते फेस स्टिकर लावू शकतो तसं पण. फेस स्टिकर असतं ना, तसं लावू शकतो. हां मग सगळ्या गोष्टी ब्लॉगमध्ये टाकतो आम्ही. ओंकार पप्पा राजू हॅलो. अरे हा आता सांगितलेलं. पप्पाने ठेवलंय आणि मी कुशल ठेवते. कुशल, तुझं नाव कुशल आहे म्हणजे तू हसत राहायला पाहिजे. हसत होतं. हसमुखच येतो तसा, पण आता कदाचित झोपमोड होते त्यामुळे. मग त्याला आता आडवं नाही जमत, त्याला आता उभं खायचं. म्हणजे असं बसले असं घ्यायचं त्याला आता. खांद्यावर. त्याला सगळीकडे बघायचं, इकडे तिकडे. झोपेतच बघायचंय मला. तुझं अंतरात्मातून बघणार आहेस तू. आणि हा हात असाच असतो नेहमी. त्याला एक्सप्लोर करायचं, एक्सप्लोर. गदा पकडून होत असता गेल्या जन्मामध्ये. हा 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 आमचे फेवरेट देव पण हनुमान आहे. ते बघ, हनुमान सारखं करतोय तो. हा, माझी पण आहे. चांगलं आहे. हनुमान ह्याची आता करतोय आम्ही. अर्धी झाली. हा हा तुम्ही बघायला पोहोचले का? हे बघ, स्माईल केला. चालेल चालेल. स्माइल नाही करत तो, मिशी करतोय. स्माईल कर. तो बोलत असेल मला त्रास देते नुसते. स्माईल कर. स्माईल कर. ते बघ. करतोय तो ना करतोय बायकाला बघून खूप असतो. हा, फिरतो ना स्माईल कर. प्लॅन. नको नको, थोडं मोठं होते. अरे आम्ही 10 वर्ष पहिले बोललेलो. हा 10 वर्ष आधी बोललेला की ह्याचं बेबी झालं की कॅच कॅच खेळायचं. त्याला अजून आठवत होतं तसं एकदम. आता ते तुमच्यावर आहे, साधीवाली ट्रेन घेता काही की वाटतं? एसी वाली. छान वाटतं. आपको कैसा लग रहा है? साधेवाले पर हेडचा आहे 7,500 ऐसे 4 बार आणि पॉटी एसी करके. वाला घेतला तर 10,000. कैसा लग रहा है? 4 मुंह दिवस से बोलो, मुंह से. जाऊन येऊ. मुंह समझ में नहीं आ रहा है. मुंह से बोलो. 10 दिवस नाही, 7 ते 8 दिवस. 3 टाइम जेवण भेटेल तुम्हाला. 3 नाही 4 टाइम. मुख्यवाली आजी. बायका होत्या चालेल. ठीक आहे, लाजायची गरज नाहीये तुला. हा
मी सगळं खाणार. सगळं खाणार. आजी खुशी म्हणजे आज ती बोलते तू माझ्याकडेच बघतोय तिच्याकडे बघ तिच्याकडे बघ. नाही अजून शाळा संपली नाही दोघींची. 10वी पास करून आहे दोघी पण. दोघींमध्ये 10वीला कोण आहे म्हटलं तुम्ही? ही आमच्या घरातली ही दुसरी पोरगी बघा. सुहासिनी. अच्छा असं लावायचं का? पोरगे पोरी पदर घे पोरी पदर कुठे तुझा पोरगी? आयुष्यमान भावा. पुढच्याच दाढी मुशी करून ये. ओके. मला वाटलं आता सेल्फी स्टिक वगैरे घेऊन काढणार. मी नवीन आहे दोघांसाठी मला माहिती आहे अरे पण छान गप्पा मारला की मगाशी. उभी राहा माधव माधव त्याचे डोळे खूप सुंदर आहेत. अरे बापरे अगं बाई खुश खुश. त्याच्या पहिल्या बर्थडेला आपण म्हणतात तो. सोनू तू आवाज दे त्याला माधव. खुशू. ए खुशा. राहू दे ती तिच्याकडे बघतोय ते पण चांगलं दिसतंय. पण तिकडे बघतोय तो तुम्ही दोघं बघा इकडे. मी घेतला ना तो मला बरोबर तो फॅन बघतोय. मला बरोबर बघतो. इकडे बघा तुम्ही दोघं. तू इथे जा आणि तू इकडे ये. अरे जा रे फोटो पण काढू आपण तुझा एक. नको नको घ्यायला अजून नको. तुझ्या बायकोला नाही पाठवायचं आपल्याला. नाही व्हिडिओ काढ आणि म्हणजे ब्लॉग जास्ती मध्ये फोटो टाकूया. टाकू नको. आणि जेव्हा ह्याचं लग्न झालं ना पहिलं पाठवा. अरे हा अरे खूप दिवसानंतर एकमेकांना भेटलो असल्यामुळे आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप सारे फोटोज काढले आणि आता आम्ही निघालो घरी जायला. कोणी पोरगी देतं का? कोणी पोरगी देतं का? तर मित्रांनो मी फायनली घरी आलो आहे. खूप गप्पा रंगलेल्या आमच्या, त्याच्यामुळे खूप लेट झाला आहे आणि जस्ट आत्ता पोचले. ऑलमोस्ट 12 वाजलेत रात्रीचे. आणि आता व्लॉग इथे संपवतो मी. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही व्लॉगमध्ये बघालच. तर आशा करतो मला व्लॉग आवडेल आणि अशाच नवीन नवीन ब्लॉग्स आणि नवीन नवीन गोष्टींसाठी आम्हाला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.